आणि आज इराण अमेरिकेच्या युद्धविरामात मध्यस्थीची ढाल घेऊन पुढे आलेला पाकिस्तान प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात तोंडावर आपटलेला दिसतोय। इस्रायलवर आग पाखड, डिलीट केलेले ट्विट, अमेरिकेने लिहून दिलेली पोस्ट आणि शस्त्रसंधीबाबतचा गोंधळ, या सगळ्यात पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली आहे। पाकिस्ताननं खरंच मध्यस्थ आहे अमेरिकेच्या हातचं बाहुलं बनलंय का? पाहूया। इराण आणि अमेरिका शांतता चर्चा सुरू होण्यापूर्वी इस्रायल आणि पाकिस्तान यांच्यात वाद वाढलाय। पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण अमेरिका यांच्यात युद्धविरामाची चर्चा होणार होती, मात्र त्याआधी इस्रायलने लेबनॉनवर हल्ले करून या चर्चेत अडथळा निर्माण केलाय। जोवर लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत तोवर इस्लामाबादमध्ये चर्चा होणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। इस्रायलच्या या कृतीमुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे। इस्रायल हा देश राक्षसी वृत्तीचं प्रतीक असून मानवतेसाठी शाप आहे। इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा सुरू असताना लेबनॉनमध्ये नरसंहार होतोय। इस्रायल निष्पाप लोकांना मारतोय, आधी गाझामध्ये, नंतर इराणमध्ये आणि आता लेबनॉनमध्ये। ज्या लोकांनी हा देश बनवला ते नरकात जळोत अशी माझी प्रार्थना आहे। अशा तीव्र शब्दात ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलवर ताशेरे ओढले। मात्र पाकिस्तानी रक्षा मंत्र्यांची ही रोखठोक भूमिका इस्रायलला रुचलेली नाही। इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं या विधानाला आक्षेपार्ह म्हटलंय आणि ही इस्रायलला संपवण्याच्या मागणीसारखं असल्याचं मानलं। जो देश शांतता चर्चेसाठी मध्यस्थी करणार त्याच देशानं अशी भाषा करणं योग्य नसल्याचं इस्रायलचं मत आहे। दरम्यान इस्रायलनं कानउघडणी केल्यानंतर पाकिस्ताननं सवयीप्रमाणे शेपूट मागे घातलं। ख्वाजा आसिफ यांनीही तातडीनं ट्विट डिलीट केलं। पाकिस्तानी नेत्यांच्या अशा वागण्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची सतत फजिती होतीये। खरं तर पाकिस्तान हा देश एक मध्यस्थ म्हणून तितका सक्षम आहे का, हाच सवाल आता उपस्थित होतोय। इराण अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी नावापुरती होती, उलट पाकिस्ताननं अमेरिकेचं बाहुलं म्हणून काम केल्याची चर्चा रंगतीये। युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर शहाबाज शरीफ यांनी एक एक्स पोस्ट शेअर केली। या पोस्टमधून शरीफ यांनी इराणपर्यंत फक्त संदेश पोहोचवला हे सिद्ध झालं, कारण ही पोस्ट त्यांना अमेरिकेनं लिहून दिली होती। यामध्ये ड्राफ्ट पाकिस्तान पीएम मेसेज ऑन एक्स असं लिहिलं होतं आणि या महाशयांनी हा ड्राफ्ट जसाच्या तसा कॉपी पेस्ट केला। सोशल मीडियावर ही पोस्ट झटक्यात व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचं हसू झालं। यानंतर शरीफ यांनी पोस्ट डिलीट करून नव्यानं तोच संदेश लिहिला। शस्त्रसंधी होऊन पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच इस्रायल आणि पाकिस्तान यांच्यात शाब्दिक, त्याचबरोबर इराणने जोपर्यंत लेबनॉनमध्ये इस्रायल हल्ले करणार नाही तोपर्यंत शस्त्रसंधीला कुठलंही महत्त्व राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे या शस्त्रसंधीचं पुढे काय होणार याविषयीची साशंकता आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्याला पाहावयास मिळते। त्याचबरोबर पाकिस्तान आणि इस्रायल यांच्यातील जे काही शाब्दिक संघर्ष आपल्याला पाहावयास मिळतोय याचे परिणामही येत्या काही दिवसानंतर आपल्याला इराण आणि अमेरिका यांच्या संघर्षामध्ये पाहावयास मिळतील। पाकिस्तानचा रोल मध्य आशिया किंवा पश्चिम आशियामध्ये वाढला तर त्याचे काय परिणाम होतील याची संपूर्ण सामरिक आणि सांस्कृतिक पातळीवर इस्रायलने अभ्यास, त्याचं सामरिक चौकटीतून त्याचं विश्लेषण केल्यामुळे वेस्ट एशियामध्ये पाकिस्तानचं रोलही वाढता कामा नये आणि म्हणून इस्रायल त्या ठिकाणी पाकिस्तानचे जे महत्त्व आहे ते वाढू देणार नाही। बरं, एवढा सगळा आटापिटा करून काय साध्य झालं तर 24 तासांच्या आत पुन्हा युद्ध पेटलं। यासाठी शहाबाज शरीफ यांना जबाबदार धरलं जात आहे। शहाबाज शरीफ यांनी प्रत्येक ठिकाणी शस्त्रसंधी लागू असल्याचं सांगितलं, त्यात लेबनॉनचाही समावेश असल्याचं शरीफ यांनी जाहीरपणे म्हटलं। शरीफ यावरच थांबले नाहीत, येत्या 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये होत असलेल्या बैठकीत या सगळ्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या दाव्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रम निर्माण झाला, कारण शस्त्रसंधी संदर्भात इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेली विधानं ही वेगवेगळी आहेत। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी शरीफ यांचा दावा स्पष्ट शब्दात खोडून काढला। काहीतरी गैरसमजातून हे घडलं आणि लेबनॉनचा समावेश या शस्त्रसंधीमध्ये नसेल असंही त्यांनी सांगितलं। लेबनॉनचा शस्त्रसंधीमध्ये समावेश नाही हे ठळकपणे सांगण्यासाठी इस्रायलनं हवाई हल्ले केले। तिकडे ट्रम्प सरकारनं देखील या हल्ल्यांचं समर्थन केलं। त्यामुळे अमेरिकेच्या कुबड्यांवर चालणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच फजिती झाली।
बरं, झाली तेवढी फजिती कमी पडली म्हणून पाकिस्तानच्या विधानसभेत आणखी एक अजब प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावात पंतप्रधान शहाबाज शरीफ, लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि उपपंतप्रधान इशाक डार यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची तयारी सुरू केली. इराण अमेरिकेची शांतता सुरू झाली नाही, तोच शहाबाज शरीफ यांना आपले मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच नोबेल पुरस्काराचे डोहाळे लागल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.